कोल्हापूरचे संभाजी राजे दावोसला कशाला गेले, काय करायला गेले याविषयी सोशल मीडियावर काही टवाळखोरांकडून मस्करी केली जात आहे. या मागचं कारण काय तर त्यांना पोलंड देशाकडून मिळालेलं निमंत्रण. आता पोलंड देशाचा महाराष्ट्रातील थेट कोल्हापूरशी संबंध कसा आला, तर त्याचं असं आहे की पोलंड, कोल्हापूर आणि छत्रपतींचा फार जुना संबंध आहे, जो पोलंड आजही विसरलेला नाहीये. कोल्हापूर ते पोलंड तब्बल 6000 किलोमीटर अंतर आहे, मात्र मनाने आजही एकमेकांच्या जवळ आहे. ते कसे पाहूयात व्हिडिओतून. नमस्कार, मी अंकिता. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या स्वित्झर्लंड स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या दावोस येथील वार्षिक परिषद सहभागी होण्यासाठी पोलंड या देशाने युवराज संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रण केले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन पोलंड या संस्थेने आयोजित केलेल्या लीडर्स फोरम या सत्राच्या उद्घाटन समारंभासाठी संभाजीराजे छत्रपती प्रमुख म्हणून नमूद केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 1943 मध्ये हिटलरच्या जर्मनीने पोलंडमध्ये घुसखोरी करत ताबा मिळवला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलंडची लोक विस्थापित झाली होती. त्यावेळी हिटलरच्या भीतीने अनेक देशांनी पोलंडच्या नागरिकांना आपल्या देशात प्रवेश नाकारला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणाऱ्या कोल्हापूर संस्थांनी त्यांचे स्वागत करत त्यांना आश्रय दिला. 1943 मध्ये पोलंडचे सैनिक, अनेक कुटुंब, स्त्रिया आणि वृद्धांसोबत भारतात शरणार्थी म्हणून आले होते. त्यापैकी 5000 लोकांना करवीर संस्थांच्या छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वाळीवडी येथे आश्रय दिला होता. पोलंडच्या विस्थापितांसाठी त्यावेळचा हा कॅम्प देशात सर्वात मोठा होता. पोलंडचे हे निर्वासित 1948 पर्यंत कोल्हापूरच्या वाळीवडे येथे शरणार्थी होते. नागरिक कोल्हापुरात 6 वर्षे एखाद्या कुटुंबाप्रमाणे राहिले. कोल्हापूरच्या जनतेने त्यांना कधीच आश्रित मानले नाही, तर आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केले. 1948 नंतरही पोलंडचे बरेच नागरिक कायम तिथेच राहिले. या घटनेच्या स्मरणार्थ कोल्हापुरात 2019 मध्ये पोलंडच्या परराष्ट्रीय मंत्री मार्सिन पेड्रिच यांच्या हातून स्तंभही उभारण्यात आलाय. कोल्हापूर वासियांच्या प्रेमाची पोचपावती म्हणून पोलंडच्या वॉर्सोवा येथे मोंटे कॅसिनो वॉर मेमोरियल वॉर्सोवामध्ये स्मृतीस्थळ बांधले. या स्मृतीस्थळाला संभाजीराजेंनी 2025 मध्ये भेट दिली होती. त्यानंतर पुन्हा 2026 मध्ये पोलंड सरकारने पुन्हा संभाजीराजांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम लीडर्स फोरम पॉवर्ड बाय पोलंड इनॉग्रल सेरेमनी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. त्यासाठी संभाजीराजे पोलंडला गेले देखील. संभाजीराजे आणि पोलंड सरकारमध्ये चांगले संबंध आणि मैत्री असल्याचे या निमित्ताने जाणवलं. कोल्हापूर ते पोलंडचा येण्या जाण्याचा प्रवास, निवासाची व्यवस्था करण्यासाठी संभाजीराजे सक्षम आहेत. त्यामुळे ट्रोलर्सनी त्यांच्या खर्चाची काळजी करू नये. हा एक्सप्लेनर तुम्हाला कसा वाटला, आवर्जून आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तो इतरांसोबत शेअर करा